नमस्कार. मागच्या भागात आपण बघितलं की राजाला भेटून पुलानं सारा भरण्यामध्ये 50% ची सूट मिळवली आणि तो पुढे होनावरच्या दिशेनं चालू पडला होता. पुढं काय झालं? मध्ये दुर्लभा त्याला भेटली आणि तिनं त्याच्या मनात घर केलं. ठीक आहे. आता बघूया त्याच्या पुढे काय झालं. एकदा होनावरला पोहोचल्यावर मात्र रस्ता सोपा झाला. पुला आणि त्याच्या साथीदारांनी पहिल्यांदाच समुद्र बघितला होता. इतकं सारं पाणी पाहून त्याला आपल्या कोरड्या बदामीच्या मुलुखाची आठवण झाली. इतक्या पाण्यावर किती शेती होऊ शकेल हा विचार करतच त्यानं पाण्यानं चूळ भरली आणि क्षणार्धात थू थू करत त्यानं पाणी थुंकून टाकलं. सगळं तोंड खारट झालं होतं. तोपर्यंत इकडे विजयाण्णानं तोंडावर पाण्याचा हबका मारला होता. झोंबणारे डोळे चोळत तो ओरडत होता. सगळेच हसायला लागले. काय उपयोग इतकं पाणी असून? विचार करत सगळे बंदरापाशी आले. तिथे पाण्यावर डोलणारी भली मोठी जहाजं पाहून मात्र सगळे आश्चर्यचकित झाले. इतकी मोठी होडी त्यांनी कोणीच यापूर्वी बघितली नव्हती. अर्थात इतकं जास्त पाणी ओलांडायचं की अन्न पाणी सगळं घेऊनच जायला लागणार, पुलाच्या डोक्यात विचार आला. कारण त्या पाण्याचा प्यायला काय उपयोग नाही, मग एवढी मोठी होडी हवीच नाही का? होन्नावरच्या बाजारापुढे मात्र त्याला बनवासीचा बाजार सुद्धा खुजा वाटू लागला. इथे अनेक प्रकारचे लोक होते. नाना देशातून व्यापारी सामान घेऊन येत होते. बरेचसे त्याची विक्री तिथेच करून परत जात होते. इथला माल परत जाताना पोती पोती घेऊन जात होते. सामानानं लादलेली जहाजं येत होती, जात होती. एक एक जहाज रिकामं करायला दिवस पुरत नव्हता. आपली सुद्धा अशी जहाजं असायला हवीत, पुलकेशीच्या डोक्यात येऊन गेलं. सामानाच्या जहाजांच्या रक्षणासाठी काही सैनिकी जहाजही होती. त्यांचा बांधा सामानांच्या जहाजांपेक्षा वेगळा होता. सामानाची जहाजं जास्त पसरट बांधायची, तर सैनिकी जहाजं निमुळत्या बांधायची. अधिक गती न जाता येण्यासाठी आकार असा आहे हे चाणाक्ष पुलकेशीच्या लगेच लक्षात आलं. हो नावर तसं टुमदार शहर. शहराच्या दक्षिण बाजूला बारमाही वाहणारी शरावती नदी, पश्चिमेला समुद्र, खाडीच्या काठावर बसलेलं शहर, हिरवगार, अगदी पाचूचं शहर म्हणा ना. होनावरची बाजारपेठ सुद्धा सुप्रसिद्ध. एकेकाळी कुठल्या तरी राजानं सोन्याच्या होनांची रास देऊन हे शहर विकत घेतलं, म्हणून त्याचं नाव होनावर अशी दंतकथा. होनावरून कर्नाटकात सगळीकडे जाणारे व्यापारी रस्ते निघायचे. एक रस्ता उत्तरेकडे समुद्राच्या काठाकाठानं जायचा, पणजी मालवण करत अगदी राजापूर पर्यंत. दुसरा पूर्वेकडून बनवासीहून आलेला, जिथून पुला आला होता. तिसरा सागर शिवमोग्गा जोडत पुढे दक्षिण पूर्व दिशेला जाणारा. आणि दक्षिणेकडची शरावती मात्र तिथून सरळ खाली जायला देत नसे. पण शरावती ओलांडायला प्रचंड मोठ्या नावा होत्या, तिथून पलीकडे कासारकोडला घेऊन जाणाऱ्या. शरावती ओलांडून कासारकोड गाठलं की खाली भटकळ, उडपी आणि मंगळूर. होनावरून पुलानं दक्षिणेकडे जायचं ठरवलं. पुला आणि त्याचे साथीदार आपापल्या घोड्यांसह नावेवर चढले. 6 चांदीच्या नाण्यांच्या बदल्यात नावाड्यानं त्या सर्वांना घोड्यांसह कासारकोडला नेऊन सोडलं. पुढे जाताना डावीकडे एक मंदिर लागलं. त्याच्या बाजूला छोटंसं इडगुंजी गाव. मंदिरात एक गणपतीची 2 पायांवर उभी राहिलेली मूर्ती. तिला 2च हात, हातात काठी, पोटावर जानवं, पंचा नेसलेला. अशी मूर्ती कोणालाच माहीत नव्हती. अधिक चौकशी केल्यावर कळलं की कैलास पर्वतावरून शिवलिंग घेऊन लंकेला जाताना रावण इथे आला होता आणि तिथे त्याला जो गुराखी वेशातला गणपती भेटला तोच हा. तिथून आणखी थोडं दूर तिथे ठेवावं लागलेलं शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर. नवलकरीत दर्शन घेऊन पुला आणि त्याचे मित्र पुढे निघाले. गोकर्ण महाबळेश्वर हे शैव पंथीयांचं एक मोठं तीर्थक्षेत्र. खरं थोडं होनावरच्या उत्तरेला होतं, पण वैष्णव पंथीय पुलाला त्याचं आकर्षण वाटलं नव्हतं. पण इडगुंजीला आल्यावर मात्र आपण गोकर्णला न गेल्याबद्दल पुलाला त्याची खंत वाटली. खरं तर चालुक्य वैष्णव, त्यामुळे शिवाच्या अस्तित्वाबद्दलच चालुक्यांच्या घराण्यात संशय. पण आता शैव पंथीयांच्या मंदिरांबरोबर त्यांच्या अस्तित्वाच्या इतर खुणा पुलाला दिसू लागल्या. रावण स्वतः ज्याच्याकडे वर मागायला गेला तो निश्चितच ताकदवर देव असणार. त्यामुळे वैष्णवांप्रमाणे शैवांकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे आणि तसेच इतर पंथही असतीलच. त्यामुळे माझाच देव खरा आणि बाकीचे खोटे असं म्हणून चालणार नाही. सर्वांनाच मान द्यायला हवा. पुलानं मनाशीच खूणगाठ बांधली. भटकळला आल्यावर मात्र आपलं ज्ञान किती अपूर्ण आहे याची पुलाला प्रकर्षानं जाणीव झाली. ते होनावरपेक्षाही मोठं शहर होतं. तिथे होनावरच्या तिप्पट तरी जहाजं होती आणि आकारानंही खरोखर तिप्पट सहज असतील.
त्यात जहाजांचे कितीतरी प्रकार. एका स्थानिकाला गाठून पुलानं थोडीफार माहिती मिळवली. पण भटकळचं कन्नड हे वातापीच्या कन्नडपेक्षा वेगळं होतं. समजायला जरा कठीणच जात होतं. पुलाला काही जहाजं वर चढून बघायची होती. मग पुलानं तिथल्या एका जहाजावरच्या कन्नड माणसाला गाठलं. त्याची भाषा आणखी वेगळी होती. मग पुलानं सर्वांना समजणाऱ्या सोन्याची 2 नाणी काढून त्याच्या हातावर ठेवली. तो खुश झाला. पुला आणि विजय अण्णाला घेऊन जहाजावर गेला. 3-4 जहाजांचं निरीक्षण करून दोघं परत आले. वातापी नावाची जागा इथे कोणाला माहीतही नव्हती. इथलं कुठेतरी गाव आहे, तिथे रणराग नावाचं कोणीतरी आहे, कोणालाही माहीत नव्हतं. पुलाला जरा आश्चर्यच वाटलं. पण तरी आपण किती दूर आलोय आणि या सर्व भागाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात आल्यावर त्याचं आश्चर्य जरा कमी झालं. भटकळ एक उत्तम बंदर. अनेक जहाजं वाऱ्यावर डोलत होती. तिथे पुलानं पहिल्यांदा अरब लोक बघितले. पांढरा स्वच्छ पायघोळ अंगरखा घालून, डोक्याला काळे बंद लावलेले. अगम्य भाषेत ते एकमेकांशी बोलत होते. स्थानिकांशी बोलताना मोडक्या तोडक्या कानडीत संवाद साधत होते. असे लोक पुलानं पूर्वी कधीच बघितले नव्हते. हे कोण म्हणून चौकशी केल्यावर पुलाला कळलं की समुद्राच्या पलीकडे दुसरी जमीन आहे. तिथं हे लोक राहतात. जहाजाने इथे येतात. त्यांना अरबी म्हणतात. येताना तिथला खजूर आणि आणखी दूरच्या देशातल्या वस्तू घेऊन येतात आणि इथून जाताना इथनं मिरी, लवंगा, मसाले घेऊन जातात. पुलाला नवल वाटलं. पुलानं एका स्थानिक व्यापाऱ्यामार्फत एका अरबाशी बोलायला सुरुवात केली. तुम्ही कोण, कुठले, तिथे जायला किती दिवस लागतात? 1 ना 2, 100 प्रश्न. तिथं जायला 1 पूर्ण महिना लागतो आणि कधी कधी वारा सोयीचा नसला तर 2 महिने सुद्धा पुरत नाहीत. हे ऐकून तो थक्क झाला. म्हणजे इतक्या लांब सुद्धा जमीन आहे, तिथे लोक राहतात, कधी न बघितलेल्या वस्तू तिथे बनतात, कधी न बघितलेली फळं तिथे उगवतात. त्याला जराही कल्पना नव्हती. पण त्याचबरोबर इतक्या जोखमीचा प्रवास करायला हे लोक तयार असतात म्हणजे या व्यापारात तसाच फायदाही असणार हे पुलाच्या लक्षात आलं. सुकेतू, अरे हे लोक महिनाभर प्रवास करून जहाजातून येतात. इथले मसाले त्यांना हवेत, पण येताना त्यांच्या बरोबर सैनिक असतात. आज हे मसाले विकत घेऊन जात आहेत. त्यांच्याबरोबरचे सैनिक त्यांच्या जहाजाचं रक्षण करतायत. पण उद्या अशा मार्गानं यांचं मोठं सैन्य सुद्धा येऊ शकेल आणि तसे आले तर ते मसाले विकत घेण्याच्या फंदात पडणार नाहीत. संपूर्ण मार्गात आपण बघितलं उगीच कुठेतरी 4-2 चौक्या आहेत, पण त्यांच्यातही पुरेशी माणसं नाही आहेत. जर खरोखर अरब मोठ्या प्रमाणावर सैन्य घेऊन इथे आले तर या भागाला कसलंच संरक्षण नाहीये रे. हो पुला, सुकेतू म्हणाला, तू म्हणतोस तसा धोका आहे निश्चित, पण सध्या तरी इथे आपण काही करू शकत नाही. वर्षानुवर्ष हा व्यापार चाललेला आहे, पिढ्यानपिढ्या म्हणणं. अजून तरी तू म्हणतोस तसं काही झालेलं नाही, पण त्याचा अर्थ नंतर होणारच नाही असा होत नाही. दोघं आपल्या तळावर परत गेले. मात्र एक गडबड झालीच. पुला आणि त्याचे साथीदार चौकशी करत इकडे तिकडे फिरत असलेले बघून कोणाला तरी संशय आला. संशय आल्यावर त्यांनी सरळ कोतवालाला गाठलं. कोतवालानं अधिक चौकशी केल्यावर 50 घोडेस्वारांचं पथक या भागात आलेलं असल्याचं त्याला समजलं. त्यानं 150 सैनिक गोळा केले आणि त्यांना या घोडेस्वारांकडे पाठवलं. लढाई करण्यात पुलाला काही स्वारस्य नव्हतं. त्यात नुकसानच जास्त झालं असतं. त्यामुळे त्यानं सर्वांना हत्यार म्यानात ठेवण्याची आज्ञा केली. स्वतः सैनिकांच्या पथकाला सामोरा झाला. काय झालं, कशासाठी आला हे विचारल्यावर पथकाच्या नायकानं त्याला आपल्या बरोबर घेऊन जायला धरलं. त्याबरोबर पुलाचे स्वार हत्यारी उपासणार असं दिसताच पुलानं त्यांना हत्यार म्यान करायला सांगितलं आणि सैनिकांबरोबर स्वतःच कोतवालाला सामोरे गेला. नमस्कार. कोतवालानं काही म्हणायच्या आधीच कोतवालाची नजर वळताच पुला म्हणाला, कोण तू? कोतवालानं विचारलं. मी वातापीचे जहागीरदार रणराग यांचा मुलगा आहे सरकार. इथं कशाला आलायस? सरकार, आमच्या भागामध्ये खूप सुरेख लोकरी घोंगड्या बनतात. लोकरीच्या इतर अनेक वस्तू बनतात. या सर्व वस्तू परदेशात पाठवण्याचा माझ्या वडिलांचा विचार होता. भटकळ इतकं उत्तम बंदर जवळपास कुठेही नाही. त्यामुळे इथेच माहिती मिळू शकेल असं आम्हाला वाटलं. त्या संबंधात चौकशी करायला आलो होतो सरकार. चौकशी करायला 50 स्वार कशाला हवेत बरोबर? सरकार माफ करा. आम्ही वातापीहून सारा घेऊन बनवासीला गेलो. रस्ता जंगलातला आहे. रकमेच्या सुरक्षिततेसाठी म्हणून हे स्वार बरोबर होते. आता हा सर्व भाग अपरिचित. कुठे चोर लुटारूंची गाठ पडली तर, म्हणून त्यांना बरोबर घेऊनच आलो. मग इतके स्वार घेऊन नगरात शिरताना आमची परवानगी घ्यायची गरज नाही का वाटली तुला? क्षमा करा सरकार, माझी चूक झाली.
तुमची परवानगी घ्यायला हवी होती, पण इथल्या चालीरीती माहीत नसल्यामुळं अनावधानानं माझी चूक झाली. आपण वडील आहात. मोठ्या मनानं मला क्षमा करावी. हा, ठीक आहे, ठीक आहे. आता सोडून देतोय तुला, पण आजच्या आज भटकळमधून सगळ्या स्वारांना घेऊन निघून जा, नाही तर परत अटक करून कैदेत टाकीन. नाही सरकार, आजच्या आज निघून जातो आम्ही, पुला म्हणाला. कोतवालानं त्याला सोडून दिलं. पुरा परत आला आणि स्वार घेऊन भटकळच्या बाहेर पडला. त्यानं गमावलं काहीच नव्हतं, पण धडधडीत खोटं बोलून आपण आपली सुटका कशी करून घेऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण त्याला मिळालं होतं. भटकळनंतर आणखी दक्षिणेला द्यायचा पुलाचा विचार होता, पण वातापी सोडून बरेच दिवस झाले होते. वनवासी सोडूनही बराच काळ लोटला होता. दर 7-8 दिवसांनी पुला सर्वांना आपली खुशाली वातापीला स्वार पाठवून कळवत होताच. पण आता परत जायला हवं होतं. परत जाताना बनवासीला एक भेट देऊन दुर्लभा देवी दिसते का, हे पाहायची पुलाला उत्कंठा होती, पण तो रस्ता जरा लांबचा पडला असता. पुला बनवासीहून खूपच दक्षिणेला आला होता. परत जाण्यापूर्वी आणखी दक्षिणेला काय आहे याची पुलानं चौकशी केली. त्याच्या पुढचं शहर उडुपी, मग मंगळूर, मग कोझिकोडे, मग तिरुअनंतपुरम, न संपणारी यादी होती. त्यामुळे आता प्रवास आवरता घेऊन वातापीकडे वळावं असा सर्वांनीच विचार केला. भविष्यात कधीतरी आणखी दक्षिणेची फेरी घालू, आता परत जाऊया असं ठरवून सगळे वातापीच्या मार्गाला लागले. परत जाण्यापूर्वी या भागाचा थोडाफार इतिहास जाणून घ्यायची पुलाची इच्छा होती. भटकळमध्ये पुलाला एक विद्वान ब्राह्मण भेटला. भटकळच्या जरा बाहेर त्याचा आश्रम होता. त्याचं नाव शंकर स्वामी. पुला शंकर स्वामींना भेटायला गेला तेव्हा शंकर स्वामी शिष्यांना काहीतरी शिकवत होते. पुला आणि त्याचे 2 साथीदार लांब झाडाखाली बसलेले शंकर स्वामींनी पाहिले, पण असतील कोणीतरी या विचारानं त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांचं बोलणं पुलाच्या कानावर थोडं थोडं पडत होतं, पण बऱ्याच वरच्या दर्जाच्या तत्वज्ञानावर चर्चा चालू असल्यामुळं त्याला काहीच कळत नव्हतं. तरी तो बसून राहिला. बऱ्याच वेळानंतर चर्चा संपली. स्वामी उठले तसा पुला पुढे झाला. हात जोडून शंकर स्वामींच्या पुढे उभा राहिला. स्वामींनी त्याची चौकशी केली. असा कुठला तरी दूरच्या जमीनदाराचा मुलगा असा फिरतो आहे, ज्ञान मिळवतो आहे, याचं त्यांना कौतुक वाटलं. त्यांनी पुलाला तिथली माहिती दिली. उडुपीचा राजा महाभारतातील 18 अक्षौहिणी सैन्याच्या अन्नाची व्यवस्था पाहत होता. हे ऐकून पुला थक्क झाला. शंकर स्वामींचा आशीर्वाद घेऊन पुलानं परतीची वाट धरली. जरी त्यांची शिष्यांबरोबर झालेली चर्चा पुलाला कळली नव्हती, तरी शंकर स्वामी हा एक थोर ज्ञानी पुरुष आहे इतकं पुलाच्या लक्षात आलं. भटकळ मुक्कामानंतर परत येताना पुलानं होन्नावर ऐवजी दुसरा रस्ता घ्यायचं ठरवलं. हा दुसरा रस्ता लांबीला जवळजवळ तितकाच होता आणि तितकाच कठीणही होता. म्हणजे होन्नावरला जाताना लागणारा निसरडा घाट जरी टाळला, तरी सुद्धा या रस्त्यालाही अडचणीचा सामना करावा लागत होताच. वातापीहून निघाल्यावर जवळजवळ 2 महिन्यांनी पुला परत निघाला होता. मधल्या काळात त्याची 4-6 पत्र वातापीला मिळाली होती, पण त्या पलीकडे पुला कुठे आहे, किती दूर गेलाय याचा काहीच अंदाज रणरागाला किंवा वातापीला इतर कोणालाही नव्हता. भटकळ इतकं दूर चालुक्यांच्या घराण्यात कोणी गेलं नव्हतं. रणरागा वगळता इतर कोणी समुद्रही पाहिला नव्हता. त्यावर डोलणारी जहाजं पाहिली नव्हती. रणरागानं सुद्धा कोकणातल्या एका फोंड्याच्या मोहिमेतच काय ते समुद्राचं दर्शन घेतलेलं. त्यामुळे आपण काय काय पाहिलं ते घरच्यांना सांगायची सुद्धा पुलाला उत्कंठा होती. हिरूला हे सगळं ऐकायला नक्की आवडेल त्याला खात्री होती. मधून मधून दुर्लभाची आठवण यायची, पण ते इतरांसमोर न बोलायची पुला खबरदारी घ्यायचा, कारण इतर मित्र त्यावरून आपली चेष्टा करायला परत सुरुवात करणार हे पुलाला पक्क माहीत होतं. परतीचा रस्ता शिवमोग्गा मार्गे होता. शिवमोग्गा, राणेबेन्नूर करत हुबळी गाठायचं आणि तिथून वातापीला जायचं. तरी 3 दिवस प्रवास होताच. तसा दुसरा एक जवळचा मार्ग भटकळ, सागर, राणेबेन्नूर असाही होता, पण त्या मार्गात शरावतीच्या असंख्य उपनद्या पार कराव्या लागल्या असत्या. या प्रवासात तोटा एकच होता की बनवासीला जवळजवळ 3/4 फेरा मारून हा रस्ता जात असला तरी दुर्लभाला पाहणं मात्र दुर्लभच होणार होतं. हुबळीला गेल्यावर अय्यप्पानं तरी एकदा विचारलं, पुला, उत्तरेला वातापी, दक्षिणेला बनवासी, कुठे जायचं सांग. कपरे म्हणून पुला तिथून निघून गेला. दुर्लभाच्या आठवणीनं त्याच्या मनात मोहोळ उठलं होतं. शिमोगा तुंग नदीच्या शेजारी वसलेलं एक छोटंसं टुमदार गाव. तिथून पुढं भद्रेला मिळून तिचं नाव तुंगभद्रा होतं. हिरवागार परिसर, शेजारी वराह पर्वत, नावाप्रमाणेच तिथेही वराह भरपूर. पण आता पुला वराहाकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत होता. त्याला त्या वराहाकडे बघताना वाघाला एका धडकेत फाडणारा वराह दिसत होता. शिवमोग्गा इथे एक दिवस मुक्काम करून मग सगळे राणेबेन्नूरच्या दिशेला वळले. पुलाचा हिशोब सरळ होता.
भटकळून निघालं की शिवमोगा, राणेबेन्नूर, हुबळी आणि वातापी. चौथ्या दिवशी वातापी. पण राणेबेन्नूरच्या जवळ एक दुर्घटना घडली. म्हटलं तर लहानशीच, पण सर्वांचाच प्रवास रखडला. दुपारच्या वेळी सगळे झाडाखाली जरा विसावले होते. घोडी आजूबाजूला चरत होती. इतक्यात एक घोडं कशानं तरी बिथरलं, खिंकाळून उड्या मारायला लागलं. बघितलं तर त्याला नागानं चावा घेतला होता. नागाचे दात घोड्याच्या पायात रुतले होते. घोड्याच्या उड्यांबरोबर दात पायात अडकलेला तो नाग झटकला जात होता. घोड्याच्या टापा नागावर पडत होता. थोड्याच वेळात नागानं चावा सोडला, पण घोड्याला काही त्याचा दंश सहन झाला नाही. पाय झडत ते घोडं खाली पडलं आणि मरून गेलं. आता स्वार जास्त आणि घोडे कमी, अशी परिस्थिती झाली. शेवटी जरा कमी वजनाचे दोघे स्वार एका घोड्यावर बसले आणि कमी वेगानं प्रवास सुरू झाला. हुबळीला पोहोचायला रात्र झाली होती. हुबळीला पोहोचल्यावर मात्र पुलाला वातापीची ओढ लागली. तिथे जास्त वेळ न घालवता पुला त्वरेनं वातापीच्या मार्गाला लागला. त्यानं खूप काही पाहिलं होतं, नवीन ज्ञान मिळवलं होतं. त्याला आप्पांजवळ अरबांबद्दल बोलायचं होतं. वातापी आणि परिसरात बनणाऱ्या काही वस्तू अरबांना विकता येतील का हे पाहायचं होतं. दूर देशाशी व्यापार करायची इच्छा होतीच, पण त्यातून मिळू शकणाऱ्या सुबत्तेची त्याला चाहूल लागली होती. आपल्या पश्चिमेकडे एक सागर आहे हे त्याला माहित होतं. पूर्वेकडे असलेल्या गंग आणि पल्लव राजांबद्दल त्यानं फक्त ऐकलं होतं. पण त्यांच्या राज्यापलीकडे काय असेल याचं कुतूहल त्याच्या मनात होतच. हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुढची गोष्ट पुढच्या भागात. धन्यवाद.